नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना मोहिते बोडखे। आज आपण इयत्ता 11वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील काव्यगुण हा पाठ शिकूयात। काव्यगुण म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी काव्य म्हणजे काय हे आपण बघूयात। काव्य म्हणजे मनासाठी आल्हाददायक ठरणाऱ्या शब्दांची रचना होय। काव्यशास्त्रकार मम्मटाचार्य आपल्याला सांगतात, शब्दार्थौ सहितौ काव्यम म्हणजेच शब्द आणि अर्थ यांचा सहभाव म्हणजेच काव्य होय। तर पंडितराज जगन्नाथ आपल्याला सांगतात, रमणीयार्थः प्रतिपादकः शब्दः काव्यम म्हणजेच काय, तर रमणीय असा अर्थ व्यक्त करणारे, रमणीय अशा अर्थाचे प्रतिपादन करणारे जे शब्द असतात ते काव्य होय। काव्यामध्ये भावभावनांना विशेष स्थान असतं। भावनांचा परिपोष करणारे शब्द, अर्थयुक्त शब्द म्हणजे काव्य अशी सुद्धा काव्य या शब्दाची व्याख्या केली जाते। नदीवर स्नानासाठी गेलेले वाल्मिकी ऋषी ज्यावेळी क्रौंच पक्ष्यांच्या जोडीपैकी एका क्रौंच पक्षाला व्याधाने विद्ध केलेलं पाहतात, त्यावेळी दुःखातिरेकाने त्यांच्या तोंडून शब्द निघतात, मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीहि समाहा यत् क्रौंच मिथुनादेकमवधीहि काममोहितम म्हणजेच काय, तर ज्यावेळी क्रौंच पक्षाच्या जोडीपैकी एकाचा वध झालेला पाहतात वाल्मिकी ऋषी आणि त्यांना अतिशय दुःख होतं, त्यावेळी त्यांच्या तोंडून अनुष्टुप छंदोबद्ध असा हा श्लोक बाहेर पडतो आणि काव्याची निर्मिती होते। अगदी पाश्चात्य कवी, सुप्रसिद्ध असा पाश्चात्य कवी विल्यम वर्ड्सवर्थ सुद्धा काव्य या शब्दाची व्याख्या करताना आपल्याला असं सांगतो, पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स म्हणजेच आपल्या भावनांचं प्रकटीकरण म्हणजेच काव्य होय असं आपल्याला वर्ड्सवर्थ या ठिकाणी सांगतो। यावरून आपल्या असं लक्षात येतं की आपल्या भावनांचा परिपोष करणारे आणि आपल्या मनाला आल्हाददायक असणारे शब्द म्हणजेच काव्य होय। मित्रांनो, आपण व्यवहारात पाहतो की व्यक्तीच्या ठायी गुण असतात, म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या लक्षात राहते दीर्घकाळ ती त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या गुणामुळे। उदाहरण द्यायचं झालं तर, सांग तुला काय देऊ, हा जगज्जेता सिकंदर तुझ्या समोर तुझ्या सेवेस तत्पर आहे असे मदोन्मादाने उद्गार काढणाऱ्या सिकंदराला एका भारतीय ऋषीने, तूर्तास मला काहीही नकोय, मात्र तुझ्यामुळे जो सूर्यप्रकाश माझ्यापर्यंत पोहोचण्यापासून अडलेला आहे त्याचा मार्ग तू मोकळा कर असं सांगणारा तो भारतीय ऋषी जो आहे त्याची जितेंद्रियता आपल्या लक्षात राहते। तो ऋषी आपल्या लक्षात राहतो तो त्याच्या सगळ्या कामनांवर विजय मिळवून त्यापासून मुक्ती मिळवल्यामुळे। तसेच सिकंदराने पुरू राजाला म्हणजेच पोरसला युद्धबंदी बनवल्यानंतर सांग तुला मी कसे वागवू हा प्रश्न विचारल्यानंतर एक राजा दुसऱ्या राजाला ज्या सन्मानाने वागवेल त्याप्रमाणे मला वागव असं उत्तर ज्यावेळी पोरस देतो त्यावेळी त्याचा बाणेदारपणा आपल्या लक्षात राहतो। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लक्षात राहतात ते त्यांच्या पराक्रमामुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मैं मेरी झांसी नहीं दूंगी म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या लक्षात राहते ती स्वदेश प्रेमाच्या उत्कट भावनेमुळे। थोडक्यात काय, तर व्यक्ती तिच्या ठायी असणाऱ्या गुणांमुळे आपल्या दीर्घकाळ स्मरणात ज्याप्रमाणे राहते त्याचप्रमाणे काव्य देखील आपल्या अंगभूत गुणांमुळे आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहते। आपल्या बालपणी शिकलेली एखादी कविता आपल्या मनाचा असा ठाव घेते की आज मोठे झाल्यानंतर सुद्धा ती कविता आपल्या मनात कायम रुंजी घालत राहते। याचं कारण त्या कवितेमध्ये जो काही गुण आपल्या मनाला भावला असेल त्या गुणामुळे ती आपल्या मनावर राज्य करत असते। तर काव्यामध्ये व्यक्तीमध्ये ज्याप्रमाणे गुण असतात त्याचप्रमाणे काव्यामध्ये सुद्धा गुण असतात आणि या काव्य गुणांचाच आपल्याला आज अभ्यास करायचा आहे। आचार्य भरत मुनींनी आपल्याला काव्याचे गुण असे सांगितलेले आहेत, श्लेष प्रसाद समता समाधी माधुर्य मोजः पदसौकुमार्यम अर्थस्य च व्यक्तिरुदारता च कांतिश्च काव्यस्य गुणाः दशैते। आणि भरत मुनींच्या या मताला भामह आणि दंडी या आचार्यांनी देखील दुजोरा दिलेला आहे। म्हणजेच श्लेष, समता, प्रसाद, समाधी, माधुर्य, ओज, पद सुकुमारता म्हणजेच शब्दांच्या ठायी असणारी सुकुमारता, अर्थाची अभिव्यक्ती, उदारता आणि कांती हे काव्याचे महत्वाचे गुण मानण्यात आलेले आहेत। मात्र या सगळ्या गुणांपैकी प्रसाद, माधुर्य आणि ओज हे 3 गुण काव्यप्रकाशकार मम्मटाचार्य, साहित्य दर्पणकार विश्वनाथ, रसगंगाधरकार पंडितराज जगन्नाथ इत्यादी आचार्यांनी मानलेले आहेत।
आणि त्यांच्यानंतरच्या काव्यशास्त्राच्या अभ्यासकांनी देखील याच 3 गुणांना जास्त महत्वाचं मानलेलं असल्यामुळे आपण काव्य गुणांचा अभ्यास करताना साधारणतः या 3 गुणांचा प्राधान्याने अभ्यास करत असतो आणि त्यानुसार यावर्षी आपल्याला प्रसाद, माधुर्य आणि ओज या 3 गुणांचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, आपण हा पाठ पुस्तकाच्या साह्याने अभ्यासूयात. तर आता आपण पाठाला सुरुवात करूयात. प्रस्तुत ठिकाणी काही वाक्य दिलेली आहेत आणि त्यातून व्यक्तीचा कोणता गुण दिसतोय ते आपल्याला बघायचंय. पहिलं वाक्य आहे, पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत. या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीचा पराक्रम किंवा शौर्य हा गुण दिसतो. त्यानंतर रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. या ठिकाणी त्यांची दानशूरता दिसते. पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत. यातून त्या लोकांची करुणाशीलता आणि उदार वृत्ती दिसते, त्यांचं औदार्य दिसतं. पुढलं वाक्य आहे, संतांनी परोपकार हीच जीवनाची इतिकर्तव्यता मानली. प्रस्तुत वाक्यातून परोपकार हा गुणधर्म आपल्याला दिसतो. आणि शेवटलं वाक्य आहे, पक्षाचे पिल्लू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला. या ठिकाणी त्या व्यक्तीची आपल्याला करुणाशील वृत्ती किंवा संवेदनशीलता दिसून येते. वरील उदाहरणांमधून व्यक्तीमधील पराक्रम, उदारता, परोपकार, संवेदनशीलता आणि करुणा असे गुण दिसून येतात. व्यक्तीप्रमाणेच काव्यात देखील गुण असतात, हे आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं आहे. आणि कोणते गुण असतात ते आपण पाहिलंय. आणि अशा गुणांमुळे काव्य उठावदार आणि प्रभावी होण्यास मदत होते, हे आपल्याला पुढे दिलेल्या तुलनेतून स्पष्ट होईल. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात, त्याचप्रमाणे काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात. या व्यक्तीच्या ठायी असलेल्या गुणांमुळे व्यक्तीचं चरित्र खुलतं आणि त्याचप्रमाणे काव्यातील त्याच्या अंगभूत गुणांमुळे ते काव्य देखील सुंदर आणि उठून दिसतं. व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवतं. व्यक्तीच्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत त्यामुळे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व प्रभावी बनतं. त्याचप्रमाणे काव्यामध्ये जे गुण असतात त्यामुळे त्या काव्याला सौंदर्याचा साज चढतो, ते काव्य जास्त सुंदर दिसतं. तर हे जे गुण आहेत काव्याच्या ठायी असणारे, प्रसाद, माधुर्य आणि ओज या 3 गुणांचा आता आपण अभ्यास करूयात. या काव्यगुणातील जे शब्द असतात, ज्या शब्दांमुळे ते काव्यगुण त्या काव्यामध्ये आहेत असं आपल्याला जाणवतं, त्या शब्दांची वैशिष्ट्ये अशी असतात की हे शब्द सोपे, सुटसुटीत आणि उच्चारण्यासाठी सहज किंवा सुलभ असे असतात. या शब्दांमध्ये नादमाधुर्य असतं. त्या शब्दांमध्ये गेयता म्हणजे गायले जाण्याची योग्यता असते आणि त्या शब्दांच्या अर्थामध्ये एक प्रकारचा आंतरिक असा गोडवा असतो. त्याचप्रमाणे काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा जो भाव आहे त्यामुळे सुद्धा वाचकांचं, रसिकांचं लक्ष त्या काव्याकडे वेधलं जातं. हे असे जे शब्द असतात त्यामुळे काव्याची शोभा वाढते, ती काव्य श्रवणीय ठरतात. त्यात असलेल्या गेयतेमुळे, नादमाधुर्यामुळे ही काव्य श्रवणीय ठरतात आणि त्या गेयतेमुळे, माधुर्यामुळे ही काव्य अगदी सहजासहजी रसिकांना मुखोद्गत देखील होतात. सर्वप्रथम आपण प्रथम गुणधर्म पाहूयात काव्याचा आणि तो आहे प्रसाद. प्रसाद म्हणजे सुलभता, सोपेपणा. प्रसाद म्हणजे निर्मलता सुद्धा. प्रसाद म्हणजे प्रसन्नता देखील. प्र प्लस सदसीद या धातूपासून प्रसाद हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ असतो प्रसन्नता. ज्या काव्यामध्ये सुलभता असते, सोपे शब्द वापरून ते काव्य रचण्यात आलेलं असतं, जे काव्य ऐकल्यानंतर रसिकांच्या मनाला, श्रोत्यांच्या मनाला किंवा वाचकांच्या मनाला प्रसन्नता प्राप्त होते, त्या काव्यामध्ये प्रसाद हा गुण असतो असं आपल्याला म्हणता येतं. काव्य वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर त्यातल्या सोप्या शब्दांमुळे अगदी सहज अर्थबोध करून देणारा जो गुण त्या काव्यात असतो त्याला म्हणायचं प्रसाद. आणि या प्रसाद गुणाने युक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य असं म्हणतात. प्रसाद या गुणाची वैशिष्ट्य अशी आहेत की हा गुण, काव्यगुण जो आहे तो सर्व रसांना पुष्टी देतो, म्हणजे सगळ्या रसांचं पोषण हा गुण करत असतो, सगळ्या रसांसाठी पोषक हा ठरत असतो. तुम्हाला माहिती आहे साहित्यामध्ये 9 रस असतात, हो ना? शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, बीभत्स, भयानक, शांत आदी 9 रसांसाठी हा
प्रसाद गुण जो असतो तो पुष्टिकारक असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाचे असावे लागतात आणि वाक्यरचना सरळ असावी लागते. हे तर अगदी स्पष्टच आहे. जर या काव्यगुणामध्ये सोपेपणा किंवा सुलभता असते तर तो गुण प्राप्त होण्यासाठी शब्द सोपे किंवा वाचकांच्या नित्य परिचयाचे असलेले शब्द जे आहेत त्याची योजना त्यासाठी करणं आवश्यक असतं. त्यामुळे या प्रसाद गुणाचं महत्वाचं वैशिष्ट्य हे असतं की या ठिकाणी साधी, सोपी आणि सरळ अशी शब्दरचना असते आणि त्यामुळे सोपी, सुबोध, चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना किंवा त्या ठिकाणी प्रसाद हा गुणधर्म असतो असं मानण्यात येतं. आता आपण काही उदाहरणं बघूयात. पहिलं उदाहरण आहे बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे या कवींच्या फुलराणी, ती फुलराणी या कवितेतील ओळी आहेत. त्या ओळी अशा आहेत, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. आता या ठिकाणी हे जे शब्द आहेत यामध्ये क्लिष्ट असं काहीही नाही, समजण्यासाठी कठीण असं काहीही नाही. आपण जी कविता त्या कवितेच्या ओळी वाचल्यानंतर तो अगदी अर्थ असा सहज आणि अगदी सुलभ रीतीने आपल्यासमोर उलगडायला लागतो. श्रोत्यांना, वाचकांना तो अर्थ अगदी सहजरित्या कळतो आणि त्यामुळे या ठिकाणी या काव्यामध्ये प्रसाद हा गुणधर्म आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे इंदिरा संत यांच्या कवितेतलं पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून. हे सुद्धा अतिशय सरळ, सोपे समजायला शब्द आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी प्रसाद हा गुणधर्म आहे. त्यानंतर बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या औदुंबर नावाच्या कवितेतलं आणखी एक उदाहरण आपण पाहूयात. ऐल तटावर पैल तटावर हिरवळी लेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटांतून. हे उदाहरण आपण जे आता पाहिलं त्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं की अगदी जसे जसे आपण शब्द त्या कवितेचे वाचतो तसतसा अर्थ आपल्यासमोर उलगडत जातो. त्यात समजण्यासाठी काहीही गहन आपल्याला, काहीही कठीण आपल्याला वाटत नाही आणि म्हणून प्रस्तुत ठिकाणी प्रसाद हा गुण या कवितेत आहे. भारत आंब्यांची माहेरची आठवण, कवी यशवंतांची आई ही कविता. त्यानंतर गदिमांच्या म्हणजे ग.दि. माडगुळकरांच्या सगळ्या कविता ही प्रासादिक काव्याची अतिशय उत्तम अशी उदाहरणं मानली जातात. त्यानंतर पुढला काव्यगुण आहे माधुर्य. माधुर्य म्हणजे मधुरता, गोडवा. काव्यामध्ये सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल आणि मृदू वर्ण असलेले शब्द असतात आणि असे शब्द ऐकायला आपल्याला मधुर वाटतात, सुखद वाटतात, कानांना गोड वाटतात. अशा शब्दांचा ज्या काव्यात वापर केलेला असतो त्या काव्यामध्ये माधुर्य हा गुणधर्म असतो. आता या ठिकाणी कोमल किंवा मृदू वर्ण असा शब्द आलेला आहे आणि कोमल वर्ण किंवा मृदू वर्ण म्हणजे काय हे समजण्यासाठी मित्रांनो आपल्याला थोडंसं वर्णोच्चारणांबद्दल समजून घ्यावं लागेल. आपल्या देवनागरी लिपीमध्ये वर्णांचं उच्चारण करताना उच्चारणाचं स्थान, उच्चारणाचा प्रयत्न या गोष्टी अतिशय महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. त्याच्याशी संबंधित नियम सुद्धा आपल्या वैयाकरणांनी किंवा व्याकरणकारांनी आपल्याला दिलेले आहेत. उदाहरणादाखल आपण काही नियम बघूयात. अकुह विसर्जनीयानाम कंठः, इचु यशानाम तालुः, ऋतुरषाणाम मूर्धा, ऋतुलसानाम दंता, उपपद्मानीयानाम ओष्ठौ, यमंगणानाम नासिकाच, नासिकानुस्वारस्य. असे हे जे सगळे नियम आपल्याला दिलेले आहेत त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की अ आणि कु म्हणजे क वर्गाचं उच्चारण स्थान जे आहे ते कंठ आहे, ई आणि चू म्हणजे च वर्गाचं जे उच्चारण स्थान आहे ते तालू आहे आणि अशा प्रकारे मग त्यांनी त्यानंतर आपल्याला मूर्धा, दंत, ओष्ठ, नासिका हे सगळे जे अवयव आहेत हे वर्णोच्चारणामध्ये कशी महत्वाची भूमिका वठवतात किंवा कोणत्या वर्णाच्या उच्चारणामध्ये कोणत्या अवयवाचं महत्वाचं स्थान असतं हे देखील आपल्याला आपल्या वैयाकरणांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे वर्णांच्या उच्चारणामध्ये आभ्यंतर प्रयत्न म्हणजे स्पृष्ट, ईषत स्पृष्ट, विवृत, ईषत विवृत आणि संवृत अशा प्रकारचे 5 आभ्यंतर प्रयत्न सांगितलेले आहेत. 11 प्रकारचे बाह्य प्रयत्न सांगितलेले आहेत आणि या व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला वर्णांचं वर्गीकरण करून दिलेलं आहे. काही वर्ण कठोर असतात, काही वर्ण मृदू असतात, अनुनासिक वर्ण असतात. नासिकेचा ज्या ठिकाणी वर्णोच्चारणामध्ये संबंध येतो ते वर्ण सानुनासिक असतात असं मानलं जातं.
कठोर वर्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या वर्णांच्या उच्चारणासाठी आपल्याला जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण म्हणतात. आणि प्रत्येक वर्गातील प्रथम 2 वर्ण आणि श, श, स हे वर्ण कठोर वर्ण मानले जातात. आणि मृदू वर्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या वर्णांच्या उच्चारणासाठी विशेष जोर आपल्याला द्यावा लागत नाही त्या वर्णांना मृदू वर्ण म्हणतात. प्रत्येक वर्गातले म्हणजे क, च, ट, त, प या अशा 5ही वर्गांमधले तृतीय आणि चतुर्थ वर्ण जे असतात त्यांना मृदू वर्ण म्हटलं जातं. त्यानंतर प्रत्येक वर्गातले जे शेवटले म्हणजे पंचम वर्ण असतात किंवा यमंगण न हे जे वर्ण आहेत त्यांना अनुनासिक वर्ण मानलं जातं. तर आपण माधुर्य या गुणाच्या बाबतीत बोलताना हे पाहिलं होतं की ज्या काव्यामध्ये कोमल किंवा मृदू वर्ण असलेले शब्द जास्त प्रमाणात असतात असे शब्द किंवा असं काव्य ऐकायला आपल्याला मधुर वाटतं, सुखद वाटतं आणि अशा काव्यामध्ये माधुर्य हा गुण असतो. तर कोमल किंवा मृदू वर्ण म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. आता आपण माधुर्य या गुणाची वैशिष्ट्य बघूयात. याचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की यात मृदू वर्णांचा वापर केलेला असतो. परत एकदा मी सांगते, मृदू वर्ण म्हणजे उच्चार करण्यासाठी सोपे असणारे, ज्या वर्णांच्या उच्चारणासाठी विशेष जोर द्यावा लागत नाही असे वर्ण. आणि क, च, ट, त, प या 5ही वर्गातले तृतीय आणि चतुर्थ वर्ण म्हणजे मृदू वर्ण असतात. तर या मृदू वर्णांचा वापर माधुर्य असणाऱ्या काव्यामध्ये केला जातो. त्यानंतर या काव्यामध्ये अनुस्वार, ऱ्हस्व शब्द इत्यादींमुळे कर्णमधुरता येते, कानांना गोड वाटतं असं काव्य ऐकण्यासाठी. त्यानंतर या प्रकारच्या रचनेतील गोडव्यामुळे मानवी मन प्रसन्न होतं आणि मनाला आनंद प्राप्त होतो. आणि या काव्यगुणामुळे चित्तवृत्ती तल्लीन होऊन जातात, म्हणजे आपल्या चित्तवृत्ती तल्लीन होतात आणि प्रफुल्लित देखील होतात. तर ही सगळी आहेत माधुर्य या गुणाची वैशिष्ट्य. एक उदाहरण आपल्याला इथे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे पद आहे किंवा नाट्यगीत आहे. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद मिटता कमलदल होई बंदी भृंग तरी सोडीना ध्यास गुंजनात दंग. हे अतिशय प्रसिद्ध असं नाट्यगीत आहे. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की जास्तीत जास्त ऱ्हस्व स्वरांचा इथे वापर केलेला आहे, अनुस्वाराचा वापर बऱ्याच प्रमाणात केलेला आहे आणि मृदू वर्ण या ठिकाणी जास्त प्रमाणात आहेत. आणि या सगळ्या अशा प्रकारच्या रचनेमुळे काय झालेलं आहे की एक प्रकारचा गोडवा या ठिकाणी काव्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे अर्थातच ऐकणारा जो श्रोता आहे, वाचक आहे, रसिक आहे, तो तल्लीन होऊन जातो अशा प्रकारचं काव्य वाचण्यामध्ये आणि त्याच्या चित्तवृत्ती निश्चितच प्रफुल्लित होतात. माधुर्य या गुणाचं आणखी आपण एखादं वैशिष्ट्य पाहूयात. रघुनाथ पंडित द्वारा विरचित नल दमयंती स्वयंवर आख्यान या कवितेतल्या या ओळी आहेत. हे मंद मंद पद सुंदर कुंद दंती चाले जसा मद धुरंधर इंद्रदंती. या उदाहरणात सुद्धा मित्रांनो आपल्या असं लक्षात येतं की अनुस्वार जास्त प्रमाणात वापरलेले आहेत, ऱ्हस्व स्वरांचा वापर जास्त आहे, मृदू वर्ण आहेत जास्त प्रमाणात आणि या सगळ्या कारणांमुळे देखील प्रस्तुत उदाहरणामध्ये माधुर्य हा गुणधर्म आहे असं आपल्या लक्षात येतं. यानंतरचा पुढला म्हणजे तिसरा जो काव्यगुण आहे तो आहे ओज. ओज म्हणजे भाषेमध्ये असलेला आवेश, जोश, उत्साह, जोमदारपणा. काव्यामध्ये ज्यावेळी हा गुण असतो त्यावेळी या गुणामुळे काव्य वाचणाऱ्या वाचकाच्या अंतःकरणात किंवा ऐकणाऱ्या श्रोत्याच्या अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह त्याला संचारल्यासारखं वाटतं. या गुणाची वैशिष्ट्ये अशी आहेत की या काव्यगुणामध्ये अंतःकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या पोवाडा ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी काय होतं की त्या पोवाड्यातल्या वर्णनामुळे, ते वर्णन ऐकल्यामुळे आपल्या पण अंगामध्ये वीरश्री संचारते. आपल्याला पण असं वाटतं की त्या काळात मी असतो तर मी सुद्धा असा एखादा पराक्रम गाजवला असता. हा काव्यगुण जो आहे ओज हा वीर आणि रौद्र रसांना पुष्टीकारक आहे. म्हणजे या काव्यगुणामुळे वीर रस आणि रौद्र रस या 2 रसांना पुष्टी मिळते किंवा त्यांचं पोषण होतं. त्यानंतर हा काव्यगुण निर्माण होण्यासाठी जोडाक्षर, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्द या गोष्टींचा वापर करण्यात येतो. म्हणजे जोडाक्षर म्हणजे संयुक्त वर्ण जे आहेत त्यांचा वापर जास्त इथे होतो. कठोर वर्ण आपण मगाशी पाहिलं की क, च, ट, त, प या 5ही वर्गातील
प्रथम 2 वर्ण आणि श, श, स हे वर्ण म्हणजे कठोर वर्ण असतात. तर अशा वर्णांचा जास्तीत जास्त वापर केलेला असतो. आणि दीर्घ सामासिक शब्द जे आहेत, पल्लेदार शब्दरचना जी आहे, त्यामुळे देखील काव्यातलं ओज हा गुण जो आहे काव्यातला तो वाढत असतो. आणि या सगळ्या लक्षणांच्या वापरामुळे भाषेला एक प्रकारचा जोरकसपणा प्राप्त होतो, एक वजन प्राप्त होतं. श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या मनावर प्रभाव टाकण्याची एक शक्ती या ठिकाणी काव्याला प्राप्त होते. आणि त्यामुळे या सगळ्यांमुळे या ठिकाणी काव्यामध्ये ओज हा गुणधर्म निर्माण होतो. एक उदाहरण आपण बघूयात. कुसुमाग्रजांच्या बर्फाचे तट पेटूनी उठले या कवितेतलं हे उदाहरण आहे. बर्फाचे तट पेटूनी उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. या ठिकाणी 1962 मध्ये भारत चीन युद्ध जे झालं होतं त्याचा संदर्भ आहे. भारतीय लोक गाफील असताना चीनने आपल्यावर आक्रमण केलेलं होतं आणि अशा वेळी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी, परकीयांपासून परकीय आक्रमणापासून तिचं रक्षण करण्यासाठी समस्त महाराष्ट्रीयन लोकांना आवाहन करण्यासाठी कुसुमाग्रजांनी ही कविता लिहिलेली होती. या ठिकाणी ते सांगतायत की महाराष्ट्रीयन लोक कसे आहेत, तर सह्याद्रीच्या खडकांची काजळी घोटून महाराष्ट्रीयन लोकांची मनगट अगदी मजबूत झालेली आहेत, त्यांचे बाहू अगदी बलदंड झालेले आहेत. आणि सह्याद्रीच्या कडे कपारीमधील जे वणवे आहेत ते त्यांनी आपल्या उरात दडवून ठेवलेले आहेत. ते वणवे त्यांनी स्वतःजवळ जपून ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे त्या वणव्यांमधली दाहकता घेऊन आता शत्रूला सामोरं जाण्याची गरज आहे, असं कवी कुसुमाग्रज तमाम महाराष्ट्रवासियांना सांगतात. पुढे ते म्हणतायत, काबुल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले. महाराष्ट्रीयन लोक कसे आहेत, तर काबुल कंदाहारच्या मार्गावर सुद्धा त्यांच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या जातात. या ठिकाणी पेशव्यांनी अटकेपार झेंडा रोवला हा जो संदर्भ आहे, म्हणजे अगदी थेट काबुल कंदाहार पर्यंत त्यांनी आपल्या मराठी सत्तेचा जरीपटका फडकवत नेलेला होता. आणि त्या घटनेचा या ठिकाणी कवी कुसुमाग्रज संदर्भ देत आहेत. आणि म्हणून ते महाराष्ट्रीयन लोकांना म्हणतात की तुमच्या पराक्रमाच्या गाथा काबुल कंदाहारच्या मार्गावर गायल्या जातात. आणि त्यामुळे तुम्ही काय करायला हवंय, आपल्या आईचं रक्त शुभ्र हिमावर ओघळतंय, ते कलंकित करतंय त्याला. त्यामुळे तुम्ही आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी सामोरं आलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं ही कविता वाचल्यानंतर, तिच्या अर्थाचं ग्रहण केल्यानंतर, की त्या कवितेमध्ये मुळातच श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या अंतःकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म आहे. वीर रसाला पुष्टी देणारा असा गुणधर्म या काव्यामध्ये आपल्याला दिसतोय. त्यानंतर कठोर वर्णांच्या बाहुल्यामुळे सुद्धा या कवितेमध्ये ओज गुण निर्माण झालेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता देखील ओजोगुणाने अगदी ओतप्रोत भरलेल्या आहेत. आणि भा. रा. तांबे यांची रुद्रास आवाहन ही जी कविता आहे, या कवितेत देखील ओजगुण आपल्याला आढळतो. कडकडा फोड नभ उडव उडू मक्षिका, खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका, मांडवादळ उधळगिरी जशी मृत्तिका, खवळवी चहूकडे या समुद्रा, शंख फुंकीत ये रुद्रा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं जाणवतं की जोडाक्षर, कठोर वर्ण आणि दीर्घ शब्द या सगळ्या गोष्टींमुळे, शिवाय रौद्र रसाला पुष्टी देणारा गुणधर्म या ठिकाणी असल्यामुळे श्रोत्यांच्या, वाचकांच्या अंतःकरणाला ही कविता उद्दीपित करते. आणि त्यामुळे या कवितेमध्ये ओजोगुण भरपूर प्रमाणामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण प्रसाद, माधुर्य आणि ओज या गुणांचं विवेचन पाहिलं. आता या पाठामध्ये आपण जे काही शिकलेलो आहे त्यावर आधारित कृती इथे दिलेल्या आहेत, त्या कृती आपण पूर्ण करूयात. पहिली आहे, खालील तक्ता पूर्ण करा. त्यांनी काव्यगुण, अर्थ आणि वैशिष्ट्य असे 3 कॉलम्स दिलेले आहेत. आणि जिथे जिथे रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायची आहेत. पहिला काव्यगुण आहे प्रसाद. आणि या ठिकाणी प्रसादाचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. आपण पाहिलंय प्रसाद म्हणजे काय, सोपेपणा, सुलभता, निर्मलता किंवा प्रसन्नता. आणि या गुणाचं वैशिष्ट्य जे आहे ते असं आहे की हा अतिशय सुबोध असतो, म्हणजे कळायला सोपा असतो आणि सर्व रस परिपोषक असतो. साहित्यात जे 9 रस सांगितलेले आहेत त्या 9ही रसांसाठी पोषक असा हा काव्यगुण असतो. दुसरा काव्यगुण आहे माधुर्य. माधुर्य म्हणजे मधुरता, गोडवा. आणि या काव्यगुणाचं वैशिष्ट्य असं आहे, या गुणामुळे गोडवा येतो, नाद माधुर्य आणि गेयता काव्याला या गुणामुळे प्राप्त होते.
तिसरा काव्यगुण आहे ओज, आणि ओज याचा अर्थ आहे भाषेमधला आवेश, जोरकसपणा. आणि या गुणाचं वैशिष्ट्य असं आहे की या गुणाने युक्त असलेलं काव्य वाचल्यावर किंवा ऐकल्यानंतर अंगात वीरश्री संचारते. जोरकसपणा एक प्रकारचा भाषेमध्ये असल्यामुळे रौद्र आणि वीर रसांना पोषक ठरणारा असा हा काव्यगुण आहे. त्यानंतर दुसऱ्या कृतीकडे आपण वळूयात. दुसरी कृती अशी आहे की खालील उदाहरणांमधील काव्यगुण ओळखा. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ही साने गुरुजी विरचित जी कविता आहे. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की हे वाचल्याबरोबर आपल्याला चटकन याचा अर्थ कळलेला आहे, म्हणजे सुलभता, सोपेपणा आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रसाद हा गुणधर्म आहे. दुसरं उदाहरण आहे, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. या ठिकाणी वाचकांना, श्रोत्यांना आवाहन केलेलं आहे आणि ही कविता वाचल्यानंतर श्रोते किंवा वाचक सुद्धा पेटून उठतात हे वर्णन वाचल्यानंतर, आणि त्यामुळे या ठिकाणी ओज हा गुणधर्म आहे. त्यानंतरचं जे उदाहरण आहे ते आहे, लाल पोपटी कवळी पाने लवलवणारी जिथे तिथे, हिरवे पिवळे रंग त्यामध्ये, केशर सांडे कुठे कुठे. या ठिकाणी माधुर्य हा गुणधर्म आहे, कारण या कवितेमध्ये ही जी आपण काव्याच्या ओळी पाहिल्या यामध्ये गेयता आहे, यामध्ये गोडवा आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी माधुर्य हा गुणधर्म आहे. त्यानंतर तिसरी कृती आहे ती अशी आहे की आपल्याला चौकटी दिलेल्या आहेत, खाली वैशिष्ट्ये दिलेली आहेत, आणि त्या वैशिष्ट्यांवरून काव्यगुण तो कोणता आहे हे आपल्याला ओळखून लिहायचं आहे. सुबोध काव्यरचना काय? सुबोध म्हणजे सोपेपणा, सुलभता अर्थात प्रसाद. त्यानंतर रचनेमध्ये गोडवा असतो, माधुर्य असतं, मधुरता असते, त्यामुळे हा गुण झाला माधुर्य. आणि स्फूर्तिदायी काव्यरचना, श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या अंतःकरणाला उद्दीपित करणारी, त्यांच्यामध्ये वीरश्री संचारवणारी जी कविता असते ती त्या ठिकाणी अर्थातच ओज हा गुणधर्म असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या कृती देखील पूर्ण झालेल्या आहेत. काव्यगुणांचं जे काही आपण विवेचन इथे पाहिलं ते तुम्हा सगळ्यांना कळलं असणार अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.